आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे कुरकुरीत असे भजी बनवतोय। हे असे उपवासाचे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी कोणत्याही पद्धतीची पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाहीये। अगदी ठरवलं तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्येच आपण हे उपवासाचे भजी बनवू शकतो। कारण काय होतं ना, उपवास असल्यावरती चमचमीत असं खावंसं सर्वांनाच वाटत असतं। तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। उपवासाचे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। आता हे साबुदाणे आपल्याला अगदी कमी गॅसवरती 10 मिनिटे असेच भाजू द्यायचे आहेत। साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही। साबुदाणे असे भाजून घेतले ना की मिक्सरमध्ये दळायलाही खूप सोपे होऊन जातात। साबुदाणे भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी असेच बाजूला ठेवून देऊयात। आता हे साबुदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी याची बारीकसर अशी पावडर करून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे, त्यामुळे ते भांड असं दिसत आहे। साबुदाणे थंड झाल्यानंतर अगदी बारीकसर अशी पावडर याची मिक्सरमध्ये दळली देखील जाते। आता इथे मी अर्धी वाटी वरईचं पीठ माझ्याकडे होतं म्हणून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर का असं वरईचं पीठ नसेल तर तुम्ही इथे साबुदाण्यासोबतच अर्धी वाटी भगर भाजून घ्यायची आहे आणि त्याची मिक्सरमध्ये पावडर दळून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे। हिरवी मिरची इथे मी वाटून घातलेली आहे मिक्सरमध्ये। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जाडसर असा। आता हे शेंगदाणे इथे भाजून घेण्याची वगैरे आवश्यकता नाहीये, कच्चे शेंगदाणे इथे मी वापरलेले आहेत। 1 वाटी साबुदाण्यासाठी अर्धी वाटी भगर असं हे प्रमाण परफेक्ट आहे, त्यामुळे या प्रमाणात तुम्ही साहित्य घेऊ शकतात। आता हे सर्व साहित्य कोरडं असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी काही जिरे घालत आहे। असे जिरे घातल्यामुळे भज्यांना चव खूप छान येऊन जाते। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि छोट्या किसणीने आपल्याला हे बटाटे अगदी किसूनच घ्यायचेत या पद्धतीने। आता हे भजी जे आहेत ना, आपण ते तळून घेणार आहोत, त्यामुळे बटाटे इथे उकडून घेण्याची वगैरे आवश्यकता नाहीये। असं या पद्धतीने कच्चा बटाटाच घेतला तरीही चालेल। आता या पिठामध्ये आपल्याला हा किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे पूर्णपणे। असे हे बटाटे किसून घेतल्यानंतर धुवून घेण्याची आवश्यकता नाहीये। आता सुरुवातीलाच एकदम पाणी न घालता बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ना ते मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि लागलं तरच एक्स्ट्राचं पाणी वरून घ्यायचं आहे। कारण कधी कधी काय होतं ना की बटाटा खूप जास्त ओलसर असतो आणि मग हे पीठ जे आहे तर ते पातळ होऊ नये म्हणून आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये। लागेल तेवढं आणि लागेल तसं पाणी हळूहळू या पिठामध्ये ऍड करत जायचंय। अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने, कारण खूप जास्त पीठ पातळ न करता घट्टसर असंच आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे। पीठ अशा पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे की याचे भजी छान असे पडले जातील। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, या पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचे। त्यानंतर पसरट आकाराच्या पॅनमध्ये इथे मी काही तेल घालून घेत आहे। सुरुवातीला मोठ्या गॅसवरती तेल छान तापवून घ्यायचं आणि तेल मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये या पद्धतीने हे भजी घालून घ्यायचे आहेत। भजी घालताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, स्लो करायची नाही, नाहीतर मग हे भजी जे आहेत ना ते तेलकट होऊ शकतात। पसरट आकाराच्या पॅनमध्ये हे भजी करताना काय होतं ना की एकाच वेळेला भरपूर असे भजी तळता येतात, त्यामुळे आपला वेळही वाचतो। वरच्या बाजूचा फेस कमी झाल्यानंतर हे जे भजी आहेत ना तर ते आपल्याला उलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त करपवायचे देखील नाहीयेत, तांबूस रंगावरती आपल्याला हे भजी असे तळून घ्यायचे आहेत। बटाटे आणि पिठाचं परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे भजी तेलामध्ये अजिबात पसरले वगैरे नाहीयेत, तेल सुद्धा खूप जास्त शोषून घेत नाहीत। खमंग आणि खुसखुशीत असे हे भजी झाल्यानंतर लगेच तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत। खूप जास्त डार्क रंगावर तळायचे नाहीत, नाहीतर मग हे करपट देखील लागू शकतात। मस्त असं हे झटपट उपवासाचे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे भजी बनवून तयार होतात। तुम्ही ही अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। बाय बाय फ्रेंड्स।